हा कित्येक शाळांचा आता अशी परिस्थिती आहे की 8 ते 10 लाख रुपये पेंडिंग आहेत. काही शाळांचे 20-20, 30-30 लाख पेंडिंग आहेत. शासनाने त्यांची जबाबदारी घ्यावी. आम्हाला आमची जबाबदारी घ्यायला कुठंच अडचण नाही, आमची ना पण नाही. ती फाईली यांच्या वारंवार हरवतात. आता ह्या का हरवतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आम्ही वैतागलेलो आहोत. आज एक पत्र आणून दिल्यावर उद्या दुसरं पत्र आणून द्या. अधिकाऱ्यांनी आम्हाला त्या समजून सांगून त्याच्यात करेक्शन सांगावे, ना की तुम्ही येताय तलवार घेऊन किंवा बंदूक घेऊन येऊन त्या असं नाहीये मग तुम्हाला शाळा मान्यता का रद्द करू नये असं लगेच पत्र दिलं जातं. किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांना काही झालं की याला शाळेचा मुख्याध्यापक जबाबदार. त्यामुळे लोक जबाबदारीच घेणार नाहीत. अडचण अशी येते की मी तिथं गेलो आणि त्या लोकांनी मला इंग्लिशमध्ये उत्तर दिलं म्हणून माझा इगो दुखावतो शासकीय अधिकारी म्हणून. आम्हाला त्याच्याकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे, धमकी अपेक्षित नाहीये. वसुली अधिकारी नकोयत आम्हाला. शाळा मदत करते, शाळा फी साठी थांबते म्हणून ती फी पेंडिंग राहते हे खरं. आणि जेव्हा अधिकाऱ्यांशी वैयक्तिक आम्ही बोलतो तेव्हा अधिकारी म्हणतो तुम्ही का थांबलात, तुमची चूक आहे. ज्या लोकांनी ह्यामध्ये काम केलंय ते कोण आहेत हे सरसकट सगळ्यांना माहितीये. त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. शाळा वाईट आहेत, संस्थाचालक चोर आहेत आणि मग हे सावकार आहेत का? तो त्या आमिषाला, संस्थाचालक आमिषाला बळी पडलाय. पण आमिष देणारा तर तिथला कार्यकर्ता त्यांचा जो कोणी आहे शासनाचा, त्याच्यावर शासन काय कारवाई करतंय? आमचं म्हणणं आहे तुम्ही तिथली घाण आधी साफ करा, इकडं आपोआपच स्वच्छता होऊन जाईल. अपोजिशन नाहीये तर आपण दोघं मिळून मुलाच्या भल्यासाठी काम करतोय. 10% काही ठिकाणी चुका आहेत, काही जण ॲरोगंट आहेत किंवा जसं आपण म्हणालात की प्रॉफिट मेकिंग आहेत, पण हे 10% आहेत. 90%ना त्यामध्ये धरू नका. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एजू वार्ता. शिक्षण या महत्वाच्या घटकावरती आपण वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती घेतो. शिक्षण या क्षेत्रामध्ये महत्वाचे काही घटक आहेत. त्यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्थाचालक हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. जसे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे प्रश्न असतात तसेच संस्थाचालकांचे सुद्धा महत्वाचे प्रश्न असतात. आणि याच संस्थाचालकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात आज आपण मुलाखत घेणार आहोत शिक्षण संस्थाचालक महामंडळाच्या उपाध्यक्षा जागृती धर्माधिकारी मॅडमचं. जागृती धर्माधिकारी मॅडम यांचं एजू वार्तामध्ये स्वागत. नमस्कार मॅडम, तुमचं एजू वार्तामध्ये स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. आपण वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा करतो आहोत, वेगवेगळ्या वेळी फोनवरती किंवा म्हणा असंही आपण भेटून बोलतो. पण काही विषय असे आहेत की आपण त्या विषयांची प्रेक्षकांना माहिती करून देऊयात की काय नेमक्या अडचणी आहेत. संस्था म्हटलं की खर्च आला आणि त्याशिवाय तर काही शाळा उभ्या राहू शकत नाहीत. मग या शाळा उभ्या करायच्या असतील आणि त्या चालवायच्या असतील तर पैसा लागतो आणि फी घ्यावी लागते. आणि शासनाकडनं आपल्याला 25% RTE प्रवेश दिले जातात. पण त्या RTE प्रवेशाचे शुल्क हे शासनाकडनं वेळोवेळी आपल्याला दिलं जात नाही. त्यामुळे काही अडचणी येतात. त्यात आता न्यायालयामध्ये RTE प्रवेश प्रक्रिया सगळी खोळंबून आहे. तर या सगळ्या प्रक्रियेकडे, RTE कडे संस्थाचालक महामंडळ कसं पाहत आहे? सगळ्यात पहिल्यांदा तर एजू वार्तानी मला बोलवलं आणि संस्थाचालकांचे काही प्रश्न असू शकतात आणि त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आभार. कारण आपल्याकडे नॉर्मली समाजात संस्थाचालक म्हणजे कुठेतरी चोर अशी एक संकल्पना दृढ झालेली आहे. परंतु आता आपण काही गोष्टी सगळ्यांनी, पालकांनी पण किंवा समाजाने समजून घ्याव्या की शिक्षण संस्था किंवा एखादी संस्था जेव्हा आपण काढतोय आणि चालवतोय तर ती सोपी गोष्ट नसते. समाजातले काही प्रतिष्ठित लोक एकत्र येतात, स्वतःच्या पॉकेटमधून पैसा टाकतात आणि समाजातल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी एक संस्था उभी करतात. ही साधारण संस्थाचालकाची जबाबदारी असते. संस्था चालवत असताना वेगवेगळ्या येणाऱ्या अडचणी, वेगवेगळे आर्थिक प्रश्न हे सोडवणं हे तर सगळ्यात मुख्य संस्थाचालकाचं काम आहे. साधारण 1970 नंतर महाराष्ट्रामध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळांचं प्रमाण वाढलं आणि या इंग्लिश मिडियमच्या शाळा जे काढायला सुरुवात झाली त्यामध्ये साधारण स्थानिक लेवलवर ज्या व्यक्तीला शिक्षण
किंवा अकॅडमिक्सची समज होती अशा लोकांनी शाळा काढायला सुरुवात केल्या. तोपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक फक्त शाळा काढत होते आणि मुख्याध्यापक अपॉइंट करत होते. पण 70 नंतर जो काही प्रकार सुरू झाला यामध्ये मी माझ्या घरातले पैसे, मग त्यामध्ये खूप जणांनी अगदी बायकांचे दागिने किंवा जागा विकून संस्था सुरू केल्या, शाळा काढल्या आणि त्या वाढवल्या. मध्ये जेव्हा विनोद दादा आपले शिक्षण मंत्री होते तेव्हा त्यांनी एका सांगलीच्या भाषणात जाहीररित्या सांगितलं होतं की शासन मुलाच्या शिक्षणावर 90,000 रुपये एका मुलावर खर्च करते. त्याच वेळेस जर तुम्ही बघितलं तर बहुतेक सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या बजेट शाळा आहेत साधारण 30,000 ते 70,000 एवढ्याच रकमेमध्ये मुलांना क्वालिटी एज्युकेशन देतात. पालकांना आज कुठल्याही पालकाला शासनाच्या 90,000 खर्च केलेल्या शाळेत जायचं नाहीये, परंतु आमच्या शाळेमध्ये यायचं आहे. म्हणजे आम्ही शासनापेक्षा निम्म्या किमतीमध्ये मुलांना शिक्षण देतोय. हे शिक्षण देताना आता आरटीईचा जेव्हा सुरुवात झाली, आम्ही आरटीईला खूप चांगल्या पद्धतीने वेलकम केलं. पुण्यामध्ये सगळ्यात जास्त आरटीईचे ऍडमिशन्स होतात. आम्हाला कुठंच विरोध नव्हता, कारण आमचा मूळ उद्देश पण तो होता की गोरगरीब मुलांना जर मिळत असेल तर द्यायला आमची कुठंच हरकत नव्हती. परंतु ह्याच्या मिसयूज जो व्हायला लागला एक मुद्दा, आणि दुसरा मुद्दा शासन कुठंच त्या गोष्टींची जबाबदारी घेत नाहीये की वेळेवर रिएम्बर्समेंट करावी. दरवर्षी शासन म्हणतं आम्ही पैसे देतो, पण तो तेवढ्याच मुलांचे पैसे देतो जेवढी मुलं ह्या वर्षी ऍडमिशन घेतात. मागच्या वर्षीची कॉन्सिक्युटिव्ह रक्कम ते बजेटमध्येच देत नाही आणि त्यामुळे ती अमाऊंट सँक्शन होऊनच येत नाहीये. आणि मग हा जो बोजा आहे हा कित्येक शाळांचा आता अशी परिस्थिती आहे की 8 ते 10 लाख रुपये पेंडिंग आहेत. काही शाळांचे 20-20, 30-30 लाख पेंडिंग आहेत. आणि मग तो जो काही त्याचा खर्च साहजिकच 75% फी भरणाऱ्या पालकांना सोयी सुविधा न मिळण्यात होत आहेत. तर शासनाने त्यांची जबाबदारी घ्यावी. आम्हाला आमची जबाबदारी घ्यायला कुठंच अडचण नाही, आमची ना पण नाहीये, परंतु शासनाने ते जबाबदारीने करावं. आता कोर्ट केसेसचा जो विषय चालला आहे त्यामध्ये शासनाने फेब्रुवारीमध्ये एक पत्र काढलं होतं आणि त्यामध्ये प्राधान्यक्रम ठरवला होता जो मूळ आरटीईच्या कायद्यामध्ये आहे. 2019चा जर तुम्ही मूळ कायदा बघितला तर त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी असं सांगितलेलं आहे की पहिला ऍडमिशनला प्रेफरन्स स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये, त्याच्यानंतर अनुदानित शाळांमध्ये, त्याच्यानंतर विनाअनुदानित शाळेमध्ये आणि सगळ्यात शेवटी स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये असा प्रेफरन्स दिला जाणार आहे. आणि त्याच पद्धतीचं शासनाने पत्र काढलं आणि आम्ही सगळ्यांनी जेव्हा चेक केलं की आमच्या शाळांचा एरियल डिस्टन्स हा त्या मुलाच्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा एडेड शाळेपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे, आम्ही असं गृहीत धरलं की आमच्याकडे ही मुलं येणारच नाहीत. त्या बाबतीत आम्ही वैयक्तिक अधिकाऱ्यांशी चर्चा केल्या आणि त्यांनी तसं आम्हाला आश्वासन दिलं. ते गृहीत धरून आम्ही ऍडमिशन केल्या. पुण्यामध्ये नॉर्मली बहुतेक शाळांचे ऍडमिशन नोव्हेंबरमध्ये पूर्ण होतात आणि मग हे ऍडमिशन झाल्या आणि आता अचानक कुणीतरी कोर्टात गेलं, त्या सगळ्यावर स्टे आला. आजही आम्हाला त्या स्टे बद्दल पत्र नाही, कुणाला शासनाने इन्फॉर्म पण केलेलं नाही की तुम्ही ऍडमिशन थांबवा. आणि म्हणून आम्ही आमचे ऍडमिशन पूर्ण केलेले आहेत. तर आमची शासनाला विनंती आहे आणि आम्ही तसं पत्र पण दिलेलं आहे की ह्या वर्षी ज्यांचे ऍडमिशन झाले असतील त्यांना आरटीईची मुलं देऊ नका, नंतर पुढच्या वर्षीचं आपण पुढच्या वर्षी बघूयात, पण त्याच्याबद्दल आम्हाला व्यवस्थित तुम्ही इन्फॉर्म करा, कळवा, एवढाच आमचा मुद्दा आहे. जसं आता संस्था चालकांची बाजू म्हणून तुम्ही सांगितलं की आम्ही शासनाने ज्या पद्धतीने आदेश काढले त्या पद्धतीने आम्ही प्रोसेस सुरू केली आणि ऍडमिशन घेतले. तुम्ही तुमच्या बाजूने बरोबर आहात, पण पालक हा आणि विद्यार्थी हा सुद्धा शिक्षण क्षेत्रातला एक घटक आहे. शाळा तेव्हा जेव्हा विद्यार्थी आहेत तेव्हा शाळा आहेत, पण हे विद्यार्थी शाळेत यावेत हे आपण चर्चा करताना नेहमी जाणवतं की या विद्यार्थ्यांचा त्या शाळेत यावं असं तुमचा कधी विरोध नाहीये. फक्त शासनाने त्यांना नियमितपणे पद्धतशीरपणे कायदेशीरपणे शाळेत टाकावं आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांची जी शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम आहे ती वेळेत द्यावी, एवढी तुमची अपेक्षा आहे. तर ही अपेक्षा पूर्ण होण्याच्या ही अपेक्षा पूर्ण होण्याच्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय अडथळे येतात? यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा शासनाची इच्छा. शासकीय अधिकाऱ्यांची ही प्रोसेस जर सुरळीत व्हावी अशी इच्छा असती
तर ते खूप स्मूथली झालं पण असतं, कारण त्यात खूप अवघड काहीही नाहीये. शासन विद्यार्थ्यांना शाळा अलोकेट करते. शाळा अलोकेट केल्यानंतर शाळेने मुलांची प्रेझेंट ही शासनाला कळवायची आहे आणि 2 टप्प्यांमध्ये शासनाने ती अमाऊंट शाळेला परत द्यायची. हे एवढी सिंपल साधी प्रोसिजर आहे. यामध्ये आरटीई कायद्यामध्ये एक अजून गोष्ट आहे की दर 3 वर्षांनी शाळेने मान्यता रिन्यू करायची आहे. ही जी काही शाळेची मान्यता रिन्यू करणं आहे, ज्याला स्वमान्यता सर्टिफिकेट करून घेणं असं म्हटलं जातं. तर ह्या स्वमान्यतेमध्ये शासनाकडून खूप अडचणी येत आहेत. दर 3 वर्षांनी ही स्वमान्यता जेव्हा रिन्यू करायला आम्ही शाळा जातो आहोत, तर त्यामध्ये इतक्या त्रुटी काढल्या जात आहेत की 50-50 वर्षापासून असलेल्या शाळांमध्ये तुम्ही त्रुटी काढतात. बरं, ह्या त्रुटी इतक्या क्षुल्लक आहेत, मग त्यासाठी चक्रा मारा. मग ते नाहीये. 2017 पासून कित्येक शाळांच्या अजून मान्यता आलेल्या नाहीयेत. जर तुम्ही बरं, ज्या शाळांच्या मान्यता आल्यात त्यांना परत परत तुम्ही ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये का घालतात? ऑनलाईन मान्यता द्यायची म्हटलं तर ऑनलाईन दिल्यावर तुम्ही ऑनलाईन काहीही अगदी छोट्या छोट्या त्रुटी काढून रिइम्बर्समेंट टाळतात. आमचं म्हणणं आहे की ज्या शाळांच्या त्रुटींची पूर्तता एकदा झालीये ते काही शाळा पाडणार नाहीत किंवा त्या सुविधा बंद करणार नाहीत. एकदा तुम्ही कन्फर्मेशन दिल्यावर त्यांना परत रिएम्बर्समेंट त्या स्वमान्यतेसाठी परत कागदपत्र, बरं ते सगळं ऑनलाईन भरा, त्याची प्रिंटआउट काढा. म्हणजे एकीकडे तुम्ही पेपरलेस ऑफिस म्हणतात आणि एकीकडे सगळं ऑनलाईन भरा आणि मग प्रिंटआउट काढून ती फाईल आमच्याकडे आणून द्या. आणि ती फाईल यांच्या वारंवार हरवतात. आता ह्या का हरवतात हे सगळ्यांना माहितीये आणि त्यामुळे आम्ही वैतागलेलो आहोत की आम्ही जर तुम्हाला एकदा ऑनलाईन इन्फॉर्मेशन दिली, आम्ही कागदपत्र आणून दिलेत, मग त्यानंतर आम्ही फॉलोअप घ्यायचे, त्याच्यानंतर आमचे प्रतिनिधी सारखे सारखे तिथे येणार आणि मग नंतर पुढच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत, म्हणजे त्या बोलणं पण योग्य नाहीये. ह्यामध्ये आम्ही अडकलेलो आहे. हा एक भाग. दुसरा, सेल्फ डिक्लेअर्ड संघटनांचे प्रतिनिधी. आपल्याकडे आता काय झालेलं आहे, गणेश उत्सव कमी झाल्यामुळे कार्यकर्त्याला त्याची एनर्जी, गल्लीतल्या कार्यकर्त्याला नेत्या होण्यासाठी त्याची एनर्जी कुठं दाखवायची, तर मग तो त्याला सगळ्यात सॉफ्ट आणि इझी टार्गेट आहे शाळा. मग तो शाळेत येतो, धमकवतो, हिरो बनतो, मग काहीतरी पत्र देतो. बरं, आमच्या शाळा सेल्फ फायनान्स आहेत, आम्हाला शासन कुठलंही अनुदान देत नाही, त्यामुळे आम्हाला माहितीचा अधिकार लागूच नाहीये. पण तो कुणीतरी काहीतरी लिहून देतो, मग त्याच्यासाठी आम्हाला 10 वेळा परत चक्रा मारायला लागतात. त्यासाठी आम्हाला परत तिथं जाऊन सांगायला लागतं की आम्हाला माहितीचा अधिकार लागू नाहीये. ह्या सगळ्या ह्याच्यात आमच्या एनर्जी पूर्णपणे जातात आणि मग असं व्हायला लागलं की हे करणारा कोण आहे, तर तो आरटीईचा पालकच ह्या गोष्टी वारंवार करतोय. मुख्याध्यापकावर येऊन जोर जोरात बोलणं. आरटीईचा ऍडमिशन शासनाने दिलीये, कागदपत्रांची पूर्तता असेल तर आम्ही ऍडमिशन करून देऊ, पण तुम्ही कागदपत्रांची पूर्तता नाही, तुमच्या इन्कम प्रूफ बद्दल गॅरंटी नाही किंवा कागदपत्र व्यवस्थित नाही, मग आम्ही ऍडमिशनला नाही म्हटलं की धमकी सुरू होते, ब्लॅकमेलिंग सुरू होतं. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्रासदायक होत आहेत. ओके. संस्था चालवणं म्हणजे ही तारेवरची कसरत आहे असं बऱ्याच वेळा बोललं जातं. शासनाकडनं मान्यतेपासून इतर सगळ्या गोष्टींबद्दल संस्था म्हणून कुठल्या कुठल्या अडचणी येतात, आणि असं आता मध्यंतरीच एक प्रकार घडला होता की काही शिक्षण अधिकाऱ्यांनी जाणून बुजून काही संस्थांना त्रास दिला होता आणि हे सगळं समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेतील काही अधिकारी निलंबितही झाले होते. बरोबर. तर हे कसं त्रासदायक ठरतंय आणि मंत्रालयापासून थेट गट शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत किंवा त्याच्याही खालच्या पोस्टवरच्या अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांनी ह्याला कुरण समजलंय. यामधली सगळ्यात पहिली अडचण जी येते आहे, ह्यामध्ये सगळी पत्र जी आहेत, म्हणजे डॉक्युमेंट्स काय लागतात हे सुद्धा व्यवस्थित सांगितलं जात नाही. जेव्हा आम्ही मान्यतेसाठी फाईल बनवतो तेव्हा आज एक पत्र आणून दिल्यावर उद्या दुसरं पत्र आणून द्या, म्हणजे त्यांच्याकडे आजही व्यवस्थित यादी नव्हती की एवढी 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 कागदपत्र तुमची आणून द्या, त्यामध्ये ह्या गोष्टी कंपल्सरी हव्यात. ही आत्ता कोर्टाने आदेश दिल्यावर त्यांनी काढलेली यादी आहे, पण आतापर्यंत शासनाकडे स्वतःकडे अशा कुठल्याही गोष्टी नव्हत्या की ह्या मस्ट आहेत. दुसरी गोष्ट, ही कागदपत्र किंवा मान्यतेची जी पत्र येतात ही सगळी अतिशय क्लिष्ट अशा मराठीत येतात. अडचण अशी की इंग्रजी माध्यम शाळेमध्ये पालकांची पण ती गरज आहे आणि ती आवश्यकता पण आहे की तिथं इंग्रजी बोलणारा स्टाफ असला पाहिजे, जो इंग्रजी माध्यमातून शिकलेला असतो शक्यतो.
त्याला ती क्लिष्ट मराठी भाषा वाचता येत नाही. आणि त्यामुळे तुम्ही काय त्रुटी सांगितल्यात, म्हणजे खूपशा लोकांना त्रुटी हा शब्दच कळत नाही पहिला तर. मग तुम्ही काय त्रुटी सांगितल्यात ह्या त्या मुख्याध्यापकांना वाचता येत नाही, त्याची पूर्तता करता येत नाही, आणि मग तिथून अडचणी सुरू होतात. नाही, मी थोडस इथे तुम्हाला थांबवू शकेन. कारण मराठी भाषा येत नाही किंवा ती समजत नाही म्हणून जर ब्लेम करत असेल तर तो थोडस तसं, कारण संस्थेने मराठी माणूस ठेवायला हवा असं मला वाटतं. कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रातील मराठी मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवतो, म्हणून कदाचित तो असायला हवा. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही म्हणताय बरोबर आहे की एक माणूस असावा मराठी समजणारा, पण आपल्याला, आपण मातृभाषेत शिकलेलो आहोत, मी पण मराठी मीडियम मधून शिकलेली आहे, पण त्यांची जी भाषा आहे ती एवढी क्लिष्ट आहे. आज जर तुमची ज्युडिशियरी सिस्टीम, तुम्ही कोर्टाचे सगळे जर हे बघितले तर इंग्लिशमध्ये येत आहेत, आपण बायलिंग्वल असण्याला प्राधान्य देतोय, तर मग 2 भाषांमध्ये तुम्ही द्या ना, कारण प्रोसिजर स्मूथ होणं ही अपेक्षित आहे, ऍडमंट असणं ही अपेक्षा नाहीये. ओके. दुसरा मुद्दा असा की जर आमच्याकडे त्रुटी आहेत, असतीलही, आम्ही नाही म्हणत नाही, तर त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्या समजून सांगून त्याच्यात करेक्शन सांगावे, ना की तुम्ही येताय तलवार घेऊन किंवा बंदूक घेऊन येऊन त्या असं नाहीये मग तुम्हाला शाळा मान्यता का रद्द करू नये असं लगेच पत्र दिलं जातं, किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांना काही झालं की याला शाळेचा मुख्याध्यापक जबाबदार, त्यामुळे लोक जबाबदारीच घेणार नाहीत. शाळेमध्ये, ह्या सगळ्या शाळांमध्ये शिक्षक हा जो फॅक्टर आहे किंवा मुख्याध्यापक, या सगळ्यांचं मुख्य एम असतं मुलांना शिकवणं, आणि त्या शिकवण्याच्या प्रोसेसमध्ये ह्या दबावामुळे ते स्ट्रेसमध्ये येतात आणि मग ते त्यांचं काम मनासारखं करू शकत नाही. तर अधिकारी, असा अधिकारी द्या ज्या अधिकाऱ्याला इंग्रजी माध्यमाच्या लोकांच्या अडचणी कळतील, इंग्लिश बोलता येईल. अडचण अशी येते की मी तिथं गेलो आणि त्या लोकांनी मला इंग्लिशमध्ये उत्तर दिलं म्हणून माझा इगो दुखावतो शासकीय अधिकारी म्हणून, आणि मग मी तुमच्यावर कारवाई करतो. अशा पद्धतीची जी वागणूक दिली जाते, तर तुम्ही काय करा, खूपदा खूप गोष्टी मराठी मीडियमच्या नियमावली किंवा त्यांचे जे काही कोड आहेत ते वेगळे आहेत. स्वयं साहित्य कुठेही कोड लिहिलेले नाहीयेत, कुठलंही असं पुस्तक नाहीये, तर ते समजणारा व्यक्ती आम्हाला द्या, आम्हाला त्याच्याकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे, धमकी अपेक्षित नाहीये, वसुली अधिकारी नकोयत आम्हाला, ही आमची अडचण आहे. तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला की तुम्हाला वसुली अधिकारी नको आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणा किंवा अनेक दिवसांपासून अशा घटना सातत्याने घडून येतात की एखाद्या पालकाने फी भरली नाही म्हणून त्या पालकाला, त्या मुलाला शाळेतून काढून टाकणे, आणि मग ब्लेम हा संस्थेवरती येतो आणि संस्थाच कशी दोषी आहे या पद्धतीने चित्र उभं राहतं. आणि ते होऊ शकतं तसं, कारण विद्यार्थी, पालक याच्याकडे त्या भावनेने पाहिलं जातं. वस्तुस्थिती नेमकी काय असते, संस्थेचा किती दोष असतो, सगळ्याच संस्था तशा असतात का, आणि तुम्ही संस्था चालक संघटनेचे प्रतिनिधित्व करता, तर अशा गोष्टी ज्यावेळी चर्चेला येतात त्यावेळी अशा संस्थांच्या बाबतीत काय घडतं, वस्तुस्थिती काय आहे नेमकी? यामध्ये ना आपल्याकडे लोकांचा असा एक गैरसमज झाला आहे की आम्हाला सगळं मोफत मिळायला पाहिजे. जेव्हा तुम्ही खाजगी संस्थांमध्ये शिक्षणासाठी जातात, खाजगी संस्थेला काहीच मोफत मिळत नाही, ना जागा मोफत मिळते, ना कुठल्या अम्युनिटीज मोफत मिळतात, शासन कुठलंही अनुदान देत नाही, सगळा पैसा हा मुलांच्या आलेल्या फीस मधूनच त्यांना उभा करायला लागतो. मग त्यामुळे त्यांना वेळेवर फीस मिळणं ही त्यांची प्रायोरिटी असते. शाळेमध्ये शिक्षक शिकवण्यासाठी आहेत, फी गोळा करण्यासाठी नाही. पालकांना पेड सर्व्हिस हवी, पालकांना फी भरून शिक्षण घ्यायचं आहे, तर पालकांनी ही स्वतःहून जबाबदारी घेतली पाहिजे की मी माझी फी वेळेवर देऊ शकत नसेल तर शाळेला संपर्क साधेल, आणि अशा खूप पालकांना तशा सोयी दिल्या जातात. जेव्हा आता ज्या काही घटना आपण म्हणतोय, खूप शाळांमध्ये हे विषय होतात, मुलांच्या 2-2, 3-3 वर्षाच्या फिया भरलेल्या नसतात, म्हणजे शाळेने ते गृहीत, त्यांना मदत केली नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता? शाळा मदत करते, शाळा फी साठी थांबते म्हणून ती फी पेंडिंग राहते, हे खरं. आणि जेव्हा अधिकाऱ्यांची वैयक्तिक आम्ही बोलतो तेव्हा अधिकारी म्हणतो तुम्ही का थांबलात, तुमची चूक आहे.
त्या पालकांना जर परवडत नसेल तर त्यांनी शासनाच्या शाळेत जावं असं अधिकारी स्वतः म्हणतायत. तिथं आम्ही सगळं मोफत देतोय, म्हणजे जेवण, कपडे, शूज, सॉक्स, त्याच्यानंतर रेनकोट, स्वेटर. मधल्या सुट्टीतले जेवणामध्ये कितीतरी कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये मुलांबरोबर मुलांचे पालक पण जेवतात किंवा मुलं डबा भरून घरी नेतात, ही फॅक्ट आहे. मग जर एवढ्या सगळ्या सुविधा तुम्हाला मोफत शाळेत मिळत आहेत आणि तुम्हाला खाजगी शाळेत यायचंय, तर तुम्ही तुमची मानसिक तयारी करा की तुम्हाला वेळेवर फी भरलीच पाहिजे. नाहीतर काय होतंय, मग कुणीतरी एखादा गल्लीतला माणूस येतो, तो म्हणतो मी तुम्हाला फी माफ करून देईन, मला 2% द्या त्या फीसच्या. आणि पालक त्या गोष्टीला बळी पडतात. म्हणजे खरं तर पालकाची पण ती इच्छा नसते, पण हे असे कार्यकर्ते येतात आणि मग त्यांच्या नादानी हे सगळा गोंधळ होतो. आणि ह्याचा सगळ्यात वाईट परिणाम शिक्षकांच्या आणि मुख्याध्यापकांच्या मानसिकतेवर होतो. कारण कुणीतरी हा गल्लीतला अशिक्षित किंवा एखादा सोकॉल्ड पुढारी येतो, मुख्याध्यापकाला अदवा तद्वा बोलतो, आजूबाजूला सगळे जण बघत असतात, ऐकत असतात, आणि मग तो मेसेज जातो की मी तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना कसं झुकवलं, विच इज व्हेरी रॉंग. शिक्षक, मुख्याध्यापक हे आदरणीय आहेत आणि त्यांनी मला फी सांगितली आणि ती मला भरायची. ही मानसिकता पालकांनी ठेवलीच पाहिजे. काहीही फुकट येत नाही आणि क्वालिटी तर कधीच फुकट येत नाही. त्यामुळे तुम्हाला जर क्वालिटी हवी असेल तर तुम्हाला फी भरायला लागेल आणि ती वेळेत भरायला लागेल, नाहीतर मग हे विषय होत आहेत. संस्थाचालक महामंडळ म्हणून तुम्ही शासनाकडे आतापर्यंत कुठल्या कुठल्या गोष्टी घेऊन गेलात, त्या प्रलंबित आहेत आणि त्या शासन स्तरावर सुटत नाहीत असं तुम्हाला वाटतंय, आणि त्या सुटल्या तर काय काय होऊ शकतं याबद्दल थोडं? आम्ही तर महामंडळातर्फे आम्ही सगळ्यात महत्वाची जी आमची मागणी आहे, आरटीईचे रिएम्बर्समेंट वेळेवर मिळणं. कारण आमच्यातल्याच काही, जसं मी मगाशी पण म्हटलं की काही जणांचे साधारण 20 ते 50 लाखापर्यंतच्या अमाऊंट पेंडिंग आहेत. शासनाने 1 रुपया पण दिलेला नाही अशा पण शाळा आहेत आणि त्यांना तुम्ही दरवर्षी मुलं देतात. जर ती शाळा एलिजिबल नसेल तर तुम्ही विद्यार्थी देऊ नका, आणि जर आहे तर, आणि ह्या बाबतीत शासनाशी सतत आमचा फॉलोअप चालू आहे, पण त्या बाबतीत त्यांचे वेगवेगळी कारणं ते दिली जात आहेत. दुसरी आमची मागणी आहे की स्वमान्यता सर्टिफिकेट जे आहे ते त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन करावं आणि शाळेनी सेल्फ अटेस्टेड सर्टिफिकेट दिलं की माझ्याकडे या सुविधा आहेत आणि नाहीयेत, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा ना. तिसरी आमची जी मागणी आहे, यामध्ये तुम्ही जर पेपरलेस ऑफिस म्हणत असाल तर मग त्याचे सगळ्या गोष्टी ऑनलाईन भरायच्या, त्याच्या प्रिंटआउट काढायच्या आणि त्या सगळ्या तिथं जाऊन सबमिट करायच्या. ह्यात वेळ पैसा किती वाया जातो ह्याला काही हिशोबच नाही. एक तर पेपरलेस म्हणा, म्हणजे एक तर सगळं ऑनलाईन करा, नाही तर ऑफलाईन करा. मी ऑनलाईन भरल्यावर त्याची प्रिंटआउट काढायची आणि ती तिथं नेऊन द्यायची, काही अर्थच नाही. आणि ते परत डॉक्युमेंट मी माझ्याकडे मेंटेन पण करायचं. मग तुमच्याकडे जर समजा फाईल मी सबमिट केली ऑनलाईन ऑफलाईन, ती हरवते काय बरं? ऑफलाईन हरवली तर ऑनलाईन तुमच्याकडे आहे. तर ह्या गोष्टींमध्ये शासन खूप वेळ वाया घालवतंय. महामंडळाकडून आम्ही आता सध्या 2 महत्वाच्या गोष्टींची आमची मागणी आहे की एकतर पवित्र पोर्टलाचा पण विषय जो मराठी माध्यमाचा आहे तो, दुसरा जो नॉन टीचिंग स्टाफ आहे त्यामध्ये खास करून शाळेच्या मावशी आणि ज्यांना आपण चपराशी म्हणतो, पिऊन म्हणतो, साफसफाईसाठी, ह्या लोकांना शासनाने अनुदान द्यावं, ह्याचा आम्ही सतत पाठपुरवठा करतोय. आणि 11वी 12वी ज्या शाळांमध्ये 8वी 9वी 10वीची मान्यता आहे, त्यांना 11वी 12वीची मान्यता घेताना ती मंत्रालयात न जाता स्थानिक लेवलवर डेप्युटी डायरेक्टर कडून इन्स्पेक्शन करून ती लगेच देण्यात यावी. त्यासाठी परत प्रस्ताव, एफडी, डॉक्युमेंटेशन काही गरजच नाही. 10वी पर्यंत शाळा इन्फ्रास्ट्रक्चर चेक करा आणि त्यांना 11वी 12वीला मान्यता द्या. कारण एनईपी प्रमाणे आता त्यांना 11वी 12वी जोडली जावी, या आम्ही महामंडळाकडून मागण्या केलेल्या आहेत. काही मागण्या शासनाने खूप पॉझिटिव्हली आमच्या ऐकल्यात, पूर्ण केल्यात. काही बाबतीत अजूनही चर्चा चालू आहेत. मध्यंतरी बोगस एनओसीचा विषय निघाला होता. सीबीएसई शाळांना बोगस एनओसी, त्याच्यावर शासनाने कारवाई पण केली होती आणि काही शाळा बंद करण्यासंदर्भात सूचनाही दिल्या होत्या. मग असं दृष्टिकोन तयार झाला की या बोगस एनओसी घेऊन या नफेखोरी करण्यासाठी म्हणून सुरू झालेले आहेत. त्यामुळे संस्था चालकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा होऊ शकतो. तर मग या संस्था खरंच बोगस एनओसी घेऊन आल्या होत्या की त्यामध्ये काही झालं होतं, असं काय सांगता येतं? यामध्ये एक लक्षात घ्या की जेव्हा आम्ही मान्यतेला तुमच्याकडे शासनाकडे प्रस्ताव देतो त्यावेळेस या वेगवेगळ्या ऑफिसमध्ये एजंट आहेत आणि हे खूपसे अधिकारीच एजंट असतात.
आणि तेच शाळांना सांगतात की तुम्ही ह्या ऍडजस्टमेंट करा किंवा मला पैसे द्या, मी तुमची पटकन मान्यता आणून देतो. मग ह्या मान्यता आणून द्यायला, आणि आता हे ओपन सिक्रेट आहे की शाळेची मान्यता आणून द्यायला तुम्हाला पैसे द्यावे लागतात. मधल्या काळात 2017 नंतर कोर्ट केस चालली होती, त्यामुळे मान्यतांना स्थगिती होती. त्यानंतर इलेक्शन्स होते. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे मान्यता यायला उशीर होत होता. त्यामुळे संस्थाचालक इम्पेशंट झाला होता, कारण त्याला पालकांना तोंड द्यायचं होतं. आणि त्यावेळेस मंत्रालयातल्याच काम करणाऱ्या किंवा जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता की आम्हाला एवढे पैसे द्या, आम्ही मान्यता आणून देईल. आणि त्या गोष्टीला संस्थाचालक बळी पडला. मान्य आहे की संस्थाचालकाची काही प्रमाणात चूक आहे, पण तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही सरकार आहात, तुमच्यावर ती जबाबदारी आहे आणि तुम्ही ह्या गोष्टी करतात. आजही ज्या लोकांनी ह्यामध्ये काम केलंय ते कोण आहेत हे सरसकट सगळ्यांना माहितीये. त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. शाळा वाईट आहेत, संस्थाचालक चोर आहेत आणि मग हे सावकार आहेत का? हे काय? ते अधिकारी आजही सर्रास आहेत. 2 आणि 3 महिने सस्पेंड होतात आणि परत येतात आणि टिचून सांगतात की तुम्ही आमचं काय वाईट केलं. म्हणजे जेव्हा आपण ह्या लोकांना पकडून देतो पैसे घेताना, तेव्हा ते एरिया वाईज शाळांना टॅप केलं जातं की तुमच्या परिसरातल्या एका शाळेने आम्हाला पकडून दिलंय, मग आता या परिसरातल्या कुठल्याच शाळेचं काम करायचं नाही, बाकी डॉक्युमेंटेशन बरोबर असेल तर. अशा पद्धतीने उरलेले अधिकारी दबाव आणतात आणि यांचं प्रॉपर एक स्कॅन्डल, ते स्कॅम आहे. मला सांगा तुम्ही की आता मधल्या काळात जे लोक पकडले गेले त्या लोकांना 2 महिने 3 महिने सस्पेंड केले किंवा कुठेतरी ट्रान्सफर केले. डेप्युटी डायरेक्टर पोस्टवरचा माणूस डिमोट होतो, प्रशासकीय अधिकारी म्हणून येतो, पण तो तिथं प्रशासकीय अधिकारी म्हणूनच बसतोय. म्हणजे शेवटी किल्ले त्याच्याच हातात आहेत. मग शासन त्यांच्यावर का काही हे करत नाही? आणि संस्थाचालकांना वाईट म्हणताना ती पण बाजू आहे ना. तो त्या आमिषाला, संस्थाचालक आमिषाला बळी पडलाय, पण आमिष देणारा तर तिथला कार्यकर्ता त्यांचा जो कोणी आहे शासनाचा, त्याच्यावर शासन काय कारवाई करतंय? आमचं म्हणणं आहे तुम्ही तिथली घाण आधी साफ करा, इकडं आपोआपच स्वच्छता होऊन जाईल. ओके, महत्वाचा मुद्दा तुम्ही आता मांडला. तशाच पद्धतीने पालक आणि विद्यार्थी यांच्या मनामध्ये संस्थाचालकांच्या विषयीचे काही समज गैरसमज असू शकतात. तर ते समज गैरसमज जे काही असतील, तर त्या अशा पालकांच्या मनातील समज गैरसमज दूर व्हावेत म्हणून प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय सांगाल? माझी सगळ्या पालकांना एक विनंती आहे. पालकांच्या डोक्यात आता काय झालंय, आम्ही म्हणजे मी पण पालक आहे किंवा माझ्यापेक्षा लहान वयाचे लोक हे आता पालक म्हणून आहेत. आम्ही लोकांनी आमचं शिक्षण अनुदानित शाळांमध्ये घेतलं जिथं आम्हाला मोफत मिळालं. आज आम्हाला जेव्हा 20,000, 30,000, 40,000 मुलाची 1 वर्षाची फी भरायला लागते किंवा त्याच्यावरती, तेव्हा आमच्या डोक्यात असं कन्फ्युजन आहे की आता मी सर्व्हिस घेतोय आणि त्यामुळे त्या पालकाच्या डिमांड्स वाढल्या आहेत. तो संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून बघतोय आणि त्यावेळेस त्याची अपेक्षा आहे की शाळेने मात्र ते जुन्या काळच्या गुरु शिक्षकांप्रमाणे वागायचं. पण मग शिक्षकांनी जेव्हा 100% ते एफर्ट्स देत आहेत, तेव्हा शिक्षकांनी रागवायचं नाही, मारायचं नाही, मुलाचे चुका दाखवायच्या नाही. तुमचा मुलगा चूक आहे हे सांगितलं तर ती शाळा वाईट होते, पालक शाळा बदलून टाकतो. म्हणजे पालकांना हे ठरवायला लागणार आहे की तुम्ही शाळेकडे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून बघताय का गुरुकुल म्हणून बघताय. जर तुम्ही गुरुकुल किंवा गुरु शिक्षक अशी परंपरा बघत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून ऐकून घ्यायची पण तयारी ठेवा. मुलांच्या चुकांमध्ये मार्गदर्शन घ्या. फी मागितल्यावर भांडायचं, शाळा हे देते हे देत नाही असं म्हणायचं. ऍडमिशन घेताना तुम्ही चौकशी करा, तुमच्या आर्थिक बजेटमध्ये ती बसते का, शाळेतल्या काही पालकांचे मतं घ्या, मग ऍडमिशन घ्या. ऍडमिशन घेतल्यावर हँड इन हँड काम करा. अपोजिशन नाहीये, तर आपण दोघं मिळून मुलाच्या भल्यासाठी काम करतोय. शाळेमध्येही काही कमतरता असू शकतात, पण त्या चुका दाखवताना पालकांनी कधी लेखी तक्रार दिली आहे का? कुठंतरी मुलांना घ्यायला जातात, तिथं गप्पा मारत उभा राहतात, शाळेच्या 4 तक्रारींवर चर्चा करतात, घरी जातात, फीस मागितल्यावर भांडायला येतात. असं न करता तुम्ही पालक सभांना जेव्हा जाता तेव्हा एक लेखी तक्रार की आम्हाला ह्या कमतरता वाटतात, आपण शाळेमध्ये त्या इम्प्रूव्ह करू, असा पालकांनी जर पुढाकार घेतला तर हा बदल खूप होईल. आमच्यापैकी काही संस्थाचालकांचं ही चुकतं, मी नाही म्हणत नाही, आम्हालाही ते जाणवतं, पण आम्ही त्यांना कधीही सपोर्ट करत नाही.
संघटना म्हणून आम्ही कधीही त्यांच्या मदतीला जात नाही. पण ह्याबरोबर अजून एक अडचण अशी पण होते की खूपदा मुख्याध्यापक हा नॉन महाराष्ट्रीयन असतो. पालक काय बोलतोय आणि हा काय बोलतोय ह्यामध्ये कम्युनिकेशन प्रॉपर होत नाही आणि मग ते अर्थाचे अनर्थ होतात. तर ह्या सगळ्यामध्ये चर्चा हे एक सोल्युशन आहे. आपल्या मुलाला घडवण्याची जागा आहे. मी पैसे देतो मग मला तुम्ही सर्व्हिस द्या, हा दृष्टिकोन बदलावा, ही माझी पालकांना विनंती आहे. धन्यवाद मॅडम, तुम्ही एजू वार्तामध्ये आलात आणि शिक्षण संस्था चालकांचे विविध ज्या काही अडचणी आहेत त्याविषयी तुम्ही मनमोकळ्या पद्धतीने बोललात. शासनाच्या स्तरावरती ज्या त्रुटी आहेत आणि त्या त्रुटींमुळे तुम्हाला कोणता त्रास होतो हेही सांगितलं. त्या त्रुटी दूर झाल्या तर शिक्षण क्षेत्र हे खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकेल आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे ती वाढू शकेल अशी आपण आशा करूयात. तुम्ही एजू वार्तामध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला पण ह्या प्लॅटफॉर्म मधून आपण बोलवलं, मला व्यक्त होण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. त्यासोबत माझी परत एकदा शासनाला विनंती असेल की इंग्रजी माध्यमाचं सगळं रुटीन वर्क स्मूथ चालण्यासाठी आणि एक चांगलं कम्युनिकेशन होण्यासाठी शासनाने पण एक विशिष्ट अधिकारी इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी अपॉइंट करावा आणि त्याच्या माध्यमातून तो आमचा मोठा भाऊ असेल, तो आम्हाला मार्गदर्शन करेल, आम्हाला धमकी देणार नाही. असं जर झालं तर आमच्याही चुका, आम्ही कधीच असं म्हणत नाही की आम्ही 100% परफेक्ट आहोत, आमच्याकडे पण मर्यादा असतील, चुका असतील, पण त्या दुरुस्त करण्यासाठी अधिकारी आम्हाला नेमावा, वेगळं डिपार्टमेंट आम्हाला द्यावं, म्हणजे मग अडचणी सोडून पुढे जाणं ही आपली प्रायोरिटी आहे, ना की कोण चुकेन कोण बरोबर दाखवणं. तसंच पालकांनाही माझी विनंती असेल की शाळा 90% शाळा मुलांसाठी खूप चांगलं काम करतायत. चांद्यापासून बांद्यापर्यंत माझा प्रवास होतो, शाळांमध्ये व्हिजिट्स होतात, खूप तळमळीने ह्या शाळा मुलांना देत असतात. 10% काही ठिकाणी चुका आहेत, काही जण ॲरोगंट आहेत किंवा जसं आपण म्हणालात की प्रॉफिट मेकिंग आहेत, पण हे 10% आहेत. 90% त्यामध्ये धरू नका. आणि आपल्या शेवटी सगळेजण मुलासाठी काम करतोय, पालक, शिक्षक, आम्ही किंवा शासन पण. तर आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी शाळांना सहकार्य करा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.